आणि तुम्हाला आता त्याच्या शेंगा पाहायला भेटते. हां आणि ए बोला बोला. SRT वरून नाही नमस्कार, नमस्कार. हे आमच्या गावातले SRT धारक शेतकरी आमचे गाते सर, अमर भाऊ चाऊस आणि आमचे व्हिडिओ काढणारे नंदकिशोरजी काळे सर, हे आज आमच्या प्लॉटवर सोयाबीनची व्हिजिट करण्यासाठी आले आहेत. आता गाते सरांचा परिचय तर द्या सर, आणि तुमचं काय मनोगत व्यक्त करा. मी प्राध्यापक आहे आणि शेतकरी पण आहे. प्राध्यापक पंडित गाते. राईट राईट. अक्षरशः या वर्षीच्या आलनिनोवर सुद्धा SRTनं मात केली असं म्हणायची वेळ आलेली आहे. टाळ्या वाजवा. कारण एवढा दुष्काळ सदृश परिस्थिती असताना ही जर सोयाबीन जर पाहिली आपण तर माझ्या बेंबीच्या वर गेलेली, छातीला लागायची वेळ आली सोयाबीन. आणि सोयाबीनला माल जर पाहिला, कलर कलर तर आहे पण हा, मालही खूप तसाच आहे. आणखी त्याच्या शेंगा पक्व झाल्या नाही, बुड अंगठ्यासारखं झालं सर. खाली खाली बुड एकदम अंगठ्यासारखं झालंय. एवढं बुडत नाही झालं आपल्या सोयाबीन, होत नाही ना पेरलेलं सोयाबीन. आणि हे बघा हे सोयाबीन कशी आहे, म्हणजे सोयाबीनचे झाड आहेत का दुसरेच कसे झाड आहेत अशी शंका यायली. राईट राईट. नुसती वेलासारखी सोयाबीन वाढत गेलेली हे सर हे 5 फुटातलं अंतर आहे. आणि 5 फुटावर 2 ओळी आहेत, हा जोड ओळी 5 फुटावर. म्हणजे या सोयाबीनला निश्चितच एकरी 20 क्विंटल आवरेज आल्याशिवाय राहणार नाही. 15+ पुढे. 15+ तर हमखास आहे. हा. पण माझं तर असं मत आहे याला 100% असं 18-20 आवरेज यायलाच पाहिजे. एवढी SRTची कमाल झालेली. आणि सर हो हे बघा हे गवत कसं आहे, एवढं गवत असताना माल कसा आहे, मालावर काही गवताचा परिणाम अजिबात नाही. कलर म्हणताना असं झालं की लगे काळ टोम पडलं सोयाबीन. एकदम काळा डोम कलर आहे. भीती वाटायली सोयाबीन मध्ये. आता 5 फुटावर सोयाबीन असून मध्ये बी घुसायची भीती वाटायची. अंगठ्यासारखे बुड झाले त्याचे. काय आहे बघा ना, काय आहे पुढे काय हो पान दाखवतो. पान आहे एवढं, तळ हाता एवढं पान आहे सोयाबीनचं पान. हे बघा हे पान राईट. केवढं पान झालं एक सोयाबीनचं. त्याला बोलत कोणतंही पान तोडून बघा, पानाची साईजच तळ हाता एवढी पाहिजे साईज आहे. हा. राम राम. राम 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 साहेब, राम राम. बागायतदार यासाठीचे जनक आमच्या इथले उत्कृष्ट शेतकरी हे शेजारी बी आले आमच्या इकडे. आता भाऊबंद आमचे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही यासाठी करण्यासाठी यांना प्रवृत्त करायला आलतो त्या टायमाला आम्हाला लाखोळीच्या सेवा मिळाल्या महाराजाकडून. आणि आता महाराजच कौतुक करायला आले यासाठी बद्दल. हे बोला आता महाराज, कसं काय वाटायला? आता पहिल्यांदा तर खूप शाप द्याला तुम्ही आम्हाला, सर आता उशाप करायला का? आता तुमची SRT बघून हा, चालू झालं. तुमची SRT बघून जसा आपल्या जालना जिल्ह्यातल्या शेलगावचा ऑटो चालणाराचा मुलगा कलेक्टर झाला, राईट राईट. हो किती जिल्ह्याला तालुक्याला त्याच्या आई वडिलाला शेतकऱ्याला आनंद वाटला. हो बरोबर आहे. त्या कलेक्टरपेक्षा ही SRT अतिशय सुंदर आहे. राईट राईट. ह्यो आनंद तात्पुरता आहे, ह्यो आनंद कायमचा आहे. आणि ह्यो आनंद सजीव सृष्टीचा आहे. ह्यो आनंद जगाला पुरण एवढा आहे. राईट राईट. हा, पण मी उदाहरण तुम्हाला कलेक्टरचं दिलं. हो हा, तितका आनंद वाटतो, तितकी खुशी वाटते आणि तितका अनुभव आला. काळे साहेब, या भयाचं घ्या ना एक मनोगत. काय बोल ना, तुला कसा वाटला प्लॉट? प्लॉट कसं वाटलं ते सांगायचं आपल्या त्याला. गावात आता नंदकिशोर ज्ञानेश्वर काळे मुलाखत घेत आहेत. हा माल बी भरपूर आहे, वाढ बी झाली आणि म्हणजे बाकीच्या ह्याच्या परत हा एकदम अगोदर अगोदर महाराजांना आपल्याला शिवाय दिला का नाही यासाठी बद्दल म्हणलं बस झाला आता कागदावर सांगणं. आपल्या गावात प्लॉटच नाही. बरं. हा. मस्त नाही, जेवढ्या मी पाहिले आजपर्यंत तेवढ्यात मला हेच प्लॉट नंबर 1 दिसलाय. आता या रोगाचा सुद्धा आपल्याला खूप म्हणजे परिणाम व्हायला पाहिजे. पण यासाठीच्या ताकदीमुळं हे झाड दुसरीकडे प्रसार होते ना या रोगाचा. एक अन दोनच पानं एका झाडाला झाले एखाद्या ठिकाणी कुठंतरी. आणि हे जर कमर्शियल मध्ये जर असतं तर पूर्ण सोयाबीन पिवळी पडली असते बाबासाहेब भाऊजी जास्त झालं ना. ह्या अटॅकमुळे. काय काय ठिकाणी आमच्या इथं जे परंपरागत पेरलेले बियाणं आहे का त्याने पूर्ण अशी पिवळी झाली सोयाबीन त्याची. बरं सर, तुम्हाला काय वाटलं बाबा आता प्लॉट नाही पाहून? नाही, अशी सोयाबीन पहिल्यांदा पाहा लागलो मी. डोळ्याचं पारणं फिटलं आमचं. पूर्ण फिटलं. विशेष म्हणजे ह्या सोयाबीनला जे अन्नद्रव्य भेटले
हे आपण SRT वरती खोडवा हा जमिनीला दिल्यामुळं भेटलेत. राईट राईट राईट. कारण ही जेवढी ताकद आहे का, आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 150 एकर शेतकऱ्याने बेड पाडलेत आणि बेडवरती सोयाबीन केली, पण अशा क्वालिटीची सोयाबीन नाही. कारण याच्यात मध्ये ऊसाचे खोडके तुम्ही कुजवले. हो 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 ऊसाचे खोडके कुजवले, पाचट कुजवले. 2 वर्षापासून यासाठीची तयारी आहे ना. हो. चालेल, बोला. महाराज, आम्ही तुम्हाला सुरुवातीला म्हणत होतो, तुम्ही लाखोळीनं शिवाय दिल्या का नाही आम्हाला? साहेब आम्हाला याचा अनुभव हा, म्हणून तर आमचं अज्ञान होतं. आम्ही तुम्हाला पागल समजलं, येड्यात काढलं, पण आता तुम्ही पागल नाहीत, येड्यात काढलं हा आमचा शब्द आम्ही परत घेतला. राईट राईट राईट. काय हरकत नाही. काय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. आणि असंच सांगत राहाल जनतेला, शेतकऱ्याला. पण आहे का यासाठी फायद्याची आहे का पण महाराज? एकदम 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 एकदम. आपण त्या पिंपळे साहेबाच्या शेतात गेलतो त्या टायमाला तुम्हाला 50% विश्वास आलता, पण आता स्वतःच्या याच्यावर तुमचा आत्मविश्वास आला का नाही शेती पाहून? आला, आला, आला. विश्वास आला हो. SRT असं आयुष्यात आम्ही कधीच पाहिलं नाही असं सोयाबीन नाही आलं. नाही 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 नाही. ही अशी मुलाखत घेणं चालू आहे. पुंड साहेब, हो, हो, आमचे पिंपळे साहेब, आमच्या ग्रुपचे वैद्य सर, भटसाळे काकाच्या आशीर्वादाने आमचं सगळं पद्धतशीर झालंय. आम्ही यासाठीला सक्सेस राहिलो. आमच्या रोयना बुजुर्ग येथील हे 50-55 एकरचे शेतकरी आले, तर आम्ही आता सगळ्यांना 10-10, 5-5 एकर सगळ्यांनी केली. त्यापैकी हा व्हिडिओ मुद्दाम बनवून सनी टाकीत आहेत. हे काय सध्या आता फवारणं चालू आहे, कोराझन वगैरे शेवटची फवारणी. बरी आहे का? शेण कसं काय? पहा आता हे सर कसं काय हिशोब येऊ. हा, बरं काय नाही ना आज. बरं ठेवतो. जय SRT. पिंपळे साहेब, पुंड साहेब, डॉक्टर पोटे साहेब, सगळ्यांनी ह्या व्हिडिओकडे लक्ष देणे आणि पाहणे, सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार केलेला आहे आम्ही. नंदकिशोर ज्ञानेश्वर काळे, रोहिणा बुजुर्ग, तालुका परतूर, SRT धारक शेतकरी, आमच्या पूर्ण ग्रुपचे हे घेऊन सनी व्हिडिओ तयार केला.